नमस्कार. मी मानवतावादी कवी डॉक्टर विजय इंदुताई गुलाबराव मोटे, मुक्काम पोस्ट गोमेडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आता सध्या श्रावण महिना चालू आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जे पावसाची रिमझिम चालू असते, अ, त्या संदर्भात मी एक कविता लिहिलेली आहे. तर ते कविता मी आपल्यासमोर सादर करतो. आपल्याला आवडली तर लाईक, शेअर नक्कीच करा. कवितेचं नाव आहे पाऊस. रिमझिम रिमझिम पाऊस आला. ही कविता ॲक्च्युली बालकविता आहे. लहान मुलांना उद्देशून लिहिलेली आहे बालकविता. रिमझिम रिमझिम पाऊस आला, उजाड माळरान भिजवून गेला. रिमझिम रिमझिम पाऊस आला, उजाड माळरान भिजवून गेला. बघता बघता पाणी झालं, शिवार सारं भरून गेलं. बघता बघता पाणी झालं, शिवार सारं भरून गेलं. ढग काळे दाटून आले, ढग काळे दाटून आले, बघून मुले आनंदी झाले. ढग काळे दाटून आले, बघून मुले आनंदी झाले. सूर्य पण ढगाआड गेला, सगळीकडे अंधार झाला. सूर्य पण ढगाआड गेला, सगळीकडे अंधार झाला. कडकडल्या बघा विजेचा पारा, अन सोसाट्याचा सुटला वारा. कडकडल्या बघा विजेचा पारा, अन सोसाट्याचा सुटला वारा. टपटप पडल्या मोठ्या गारा, मग आल्या पावसाच्या धारा. टपटप पडल्या मोठ्या गारा, मग आल्या पावसाच्या धारा. पाण्यात खेळायला मजा आली, भिजून मुलं ओलीचिंब झाली. पाण्यात खेळायला मजा आली, भिजून मुले ओलीचिंब झाली. अंग सारं चिखलानी भरून गेलं, पावसाने खेळून मन फुलून आलं. अंग सारं चिखलाने भरून गेलं, पावसात खेळून मन फुलून आलं. पाऊस खूप मोठा झाला, नदीला पण पूर आला. पाऊस खूप मोठा झाला, नदीला पण पूर आला. ओढे नाले तुंब वाहू लागले, डोंगर दऱ्याचे धबधबे झाले. ओढे नाले तुंब वाहू लागले, डोंगर दरीचे धबधबे झाले. इंद्रधनुष्याचे आकाशी तोरण झाले, इंद्रधनुचे आकाशी तोरण झाले. निसर्गाचे सौंदर्य खुलून आले, निसर्गाचे सौंदर्य खुलून आले. वातावरण पाहून आनंद झाला, पावसाने बघा चमत्कार केला. वातावरण पाहून आनंद झाला, पावसाने बघा चमत्कार केला. पावसाने बघा चमत्कार केला. पावसाने बघा चमत्कार केला. अशा पद्धतीनं कविता सादर आपल्यासमोर केलेली आहे. आपल्याला कशी वाटली नक्कीच सांगा. धन्यवाद.